तर भाजपनं दिलेल्या कथित ऑफरबद्दल एकनाथ शिंदे आता काही बोलणार आहेत का? शिंदेंच्या या पत्रकार परिषदेनंतर सत्ता स्थापनेचा जो तिढा आहे तो सुटलेला असेल का, किंवा एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये अजूनही कायम आहेत का? ते काही नवी भूमिका जाहीर करतायत का? अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये मिळणार आहेत। त्या ठिकाणी शिंदे सेनेचे जे महत्त्वाचे नेते आहेत, प्रताप सरनाईक, त्यासोबतच संजय शिरसाट असतील, दादा भुसे असतील, हे सगळे नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी येऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ज्या पत्रकार परिषदा आहे त्या वर्षा निवासस्थानी व्हायच्या, परंतु ही पहिलीच पत्रकार परिषद अशी आहे जी मुख्यमंत्री पदानंतरची, जी कदाचित त्यांच्या ठाण्यातल्या या लुईस पाडीमधल्या घरामध्ये होतीये, घरामधल्या एका हॉलमध्ये होतीये। त्यामुळे अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यातूनही काही नवीन संदेश द्यायचा आहे का, ते त्यांच्या या भूमिकेमधूनच आपल्याला कळणार आहे। नेमकी काय भूमिका मांडतायत, नेमका काय निर्णय घेतायत मुख्यमंत्री, ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येण्याची। सगळे प्रसार माध्यमांचे सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले आहेत, सगळा सेटअप लावला गेलेला आहे, नेते सुद्धा येऊन बसलेले आहेत आणि आता अर्थातच प्रतीक्षा आहे ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। आणि याच पत्रकार परिषदेची गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती। निकालानंतर मुख्यमंत्री नेमकं काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। तर शिवसेनेचे खासदार आज अमित शहांना भेटणार असल्याचं सुद्धा कळतंय। अमित शहांच्या संसद भवनामधल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील राजकीय वादावरती तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे या घडीची ही आणखी एक मोठी बातमी जी थेट दिल्लीमधून आहे। अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या या राजकीय वादावरती तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। शिवसेनेचे खासदार आज अमित शहा यांना भेटणार आहेत। अमित शहा यांच्या संसद भवनामधल्या कार्यालयामध्ये या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, इकडे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे, तर तिकडे दिल्लीमध्ये सुद्धा बैठका होणार आहे, काय नेमकी माहिती आहे? नक्कीच आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अमित शहा यांच्या संसदेतील कार्यालयामध्ये शिवसेनेचे खासदार अमित शहांना भेटणार आहेत। कालपासून बातम्या येत होत्या की शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहांकडे भेटायला वेळ मागितली आहे, परंतु त्याविषयी स्पष्टता येत नव्हती की नेमकी वेळ मागितली गेलेली आहे का, त्यांना भेट मिळणार आहे का। तर आज संध्याकाळी 4 वाजता एकनाथ शिंदेचे सर्व खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटतील। अमित शहा आणि त्यांच्यात काय चर्चा होते याविषयीची माहिती ही त्या बैठकीनंतर आपल्याला कळेल ना। या सगळ्या खासदारांची नेमकी मागण्या काय आहेत अमित शहांकडे? नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत आणि दिल्लीत असताना बाकी सगळे जे खासदार आहेत ते सुद्धा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांची भेट घेत असतात। परंतु सध्या जी माहिती मिळते त्यानुसार आता महाराष्ट्रातील सत्तांतराच्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट होते। त्यामुळे स्वाभाविक यामध्ये जी भावना एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांची असेल ती कदाचित सगळे खासदार हे अमित शहांना बोलून दाखवतील। ते कदाचित अमित शहांना सांगतील किंवा ते असंही सांगण्याचा प्रयत्न करतील की एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्याची संधी मिळायला हवी किंवा त्या संदर्भात त्या मागण्या करतील। कारण या सगळ्याच खासदारांनी सर्वांनीच एक कार्यकर्ता म्हणून भावना व्यक्त केलेली आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले पाहिजेत महाराष्ट्राचे। त्यामुळे मग स्वाभाविक ही भावना ही कदाचित अमित शहा यांच्या समोरही व्यक्त केली जाईल अशी शक्यता आहे। सोमेश, कुठेतरी दबाव तंत्र म्हणा किंवा आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिवसेनेकडून हे सगळं केलं जात आहे? आता बार्गेनिंग पॉवर किंवा दबाव तंत्राच्या दृष्टीने केलं जात आहे असं म्हणणं थोडंसं प्रीमॅच्युअर ठरेल, कारण अशा प्रकारे कुठली दबाव तंत्र हे महाराष्ट्राच्या आकडे बघता त्यातही दिसणार नाहीये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा तशा स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा अति आवश्यक पाठिंबा हा कुठल्याही खासदारांचा तसा नरेंद्र मोदींच्या सरकारला नाहीये।
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये केवळ हे दबाव तंत्र आहे किंवा ही सदिच्छा भेट आहे किंवा मग ही सहज भेट आहे, या सगळ्या गोष्टी या अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होतील ज्यावेळी ते प्रत्यक्ष भेटतील त्यानंतर. निश्चित. सोमेश, अपडेट घेत राहू तुमच्याकडून. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या या निवासस्थानावरची ही दृश्य आहेत. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न. पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार आहेत. राज्यामध्ये जो सध्या मुख्यमंत्री पदाचा तिढा जो निर्माण झालेला आहे, मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? एकनाथ शिंदे होणार, देवेंद्र फडणवीस होणार, की आणखी तिसरा कोणीतरी व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती विराजमान होणार, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे. कदाचित त्याचं उत्तर सुद्धा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमामधून आपल्या मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राला देतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. तुर्तास पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आपल्याला दादा भुसे दिसत आहेत, प्रताप सरनाईक दिसत आहेत, त्यासोबतच सिडकोचे अध्यक्ष असलेले संजय शिरसाट सुद्धा आहेत. अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत ते सध्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. शिवसेनेचे निवडून आलेले सर्वच आमदार हे गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये होते. त्यातल्या 80% जे आमदार आहेत त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये जाण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. फक्त जे काही महत्त्वाचे नेते आहेत तेच मुंबईमध्ये थांबलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात अक्षयकडे. अक्षय, मुख्यमंत्री येण्याची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे. काय नेमकी चर्चा आहे तिथे आता सध्या? अगदी 2च मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल होणार आहेत आणि त्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे. प्रसार माध्यमांना आपल्याला आणलेलं आहे. मात्र आता हे केवळ मुख्यमंत्र्यांची वाट बघितली जाते. मुख्यमंत्री ज्या निवासावर राहतात त्याच्या अगदी खालच्या तळ मजल्यावर जो हॉल आहे त्या हॉलमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या हॉलच्या पहिल्या माळ्यावर मुख्यमंत्री आता सध्या तरी ते वाट बघितली जाते सगळं सेटअप होण्याची. आणि सेटअप झाल्याच्या नंतर अगदी 2.5 वर्षानंतर, किमान 2.5 वर्षानंतर इथे पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात येते आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरची ही पहिलीच पत्रकार परिषद या घरातली आहे. आता पाहूयात, एक मोठा डिसिजन तिथे घेतला जाईल असं सांगितलं जात आहे. अनेक जे प्रसार माध्यम, अनेक जे नेते आहेत त्या नेत्यांकडून देखील हे सांगितलं जातं की मोठा निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षित आहे. आणि सध्या याच ठिकाणी एकनाथ शिंदे हे 2 मिनिटात इकडे उपस्थित राहतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. निश्चित. अक्षयने सांगितल्याप्रमाणे पुढच्या 2 मिनिटांमध्ये राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. अगदी तळमजल्याच्या एका हॉलमध्ये ही पत्रकार परिषद होतीये. वरच्या मजल्यावरती मुख्यमंत्री आहेत. पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री येतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील. आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं जे सत्ता स्थापनेचं जे चित्र आहे, मुख्यमंत्री पदाचा जो तिढा आहे तो सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमामधून स्पष्ट होतो का, ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे नेमकी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज अमित शहा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आल्याचं कळतंय. कारण गेल्या 2 दिवसांपासून ते कार्यकर्त्यांना, आमदारांना सुद्धा भेटत नसल्याचं कळत होतं. कुठेतरी त्यांचं मौन हे सगळं काही सांगून जात होतं. निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी चर्चा होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली. आणि ती नाराजी नेमकी काय आहे ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. खरंच ते नाराज होते का? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये आता मिळणार आहेत. मुख्यमंत्री त्या ठिकाणी काही क्षणांमध्ये पोहोचणार आहेत. अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री पोहोचतील आणि आपली भूमिका नेमकी काय आहे ते मांडतील. प्रसार माध्यमांचे सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सध्या सेटअप लावण्याचं काम सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.